गाय दात्या सरांचा जुगाड बघा. दात्या सर काय बोलले, काहीही बोलते हो दे पण बोलते थंडच पाणी घेऊन जा. तर जुगाड गेला टेक्नॉलॉजी. मालवण जेट्टी. काही सर टलूला लुंगी दिले म्हणजे हाफ पॅन्ट चालत नाही इथं मंदिर. नमस्कार. तर मी संजय बाकी आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर बघा पोरांची तयारी सुरू आहे आणि सगळ्यात पहिले तुम्हाला शुभ सकाळ. सकाळच आम्ही उठलोय आणि कोकणातील एक रहस्यमय म्हणजे अशी शुभ सकाळ झालेली आहे. खूपच सुंदर एकदम शांत वातावरण बघा सगळीकडे हिरवळ. सकाळी जातो देवगड बीचवर, नंतर कुंकेश्वर आमचं ठिकाण आहे. आणि आता फोटोशूट सुरू आहे वे टू गोवा म्हणून. आणि गाईस तुम्ही पहिला ब्लॉग जर बघितला असेल तर तो सुद्धा जाऊन बघा, आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. आणि बघा आज म्हणजे खरोखर बोलतात ना की स्वर्गाहून सुंदर कोकण. नक्कीच स्वर्गाहून आज आणि इथं आलो होतो ही गाडी. तर स्वर्गाहून सुंदर कोकण नक्की 100%, कारण का सगळीकडे हिरवळ आहे आणि वातावरण बघायला तर एकदम फ्रेश. कुठली कंपनी नाही काय नाही. आता वाजलं सकाळचं 7 वाजलं, आम्ही उठलो, आंघोळ झाले बघा, कपडे घातलं सगळे. आणि इकडे फोटोशूट त्यांचा वे टू गोवा म्हणून. तर बघा आता आम्ही पहिला जाऊ, आता देवगड मध्ये आहे. आता मालवण कुंकेश्वर असे सगळे पॉइंट करून संध्याकाळी गोवाला जाऊ. तर बघा हा ब्लॉग कसा का होतोय शेवटपर्यंत राहा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ते बघा इथे आमची राहण्याची सगळी सोय केलेली, जेवण पण मस्त सर्व केलेलं आणि एकदम कोकणी पद्धतीचं केलेलं. तर धन्यवाद आणि सगळ्यांना खूप आनंद झाला. आम्ही सगळे आलो. हाय गाईज. मोरया. गाईस तर आता आमच्या दुसऱ्या दिवसाच्या प्रवासाला झालेली आहे सुरुवात. आता आम्ही इथं जस्ट निघलोय. टाइम झाला काय बघितला ना किती झालाय. तर आता आम्ही जाऊ देवगड बीचला. आणि आता एक मधीत काही भेटत नाही कारण का आता वाईच एन्जॉय कराय. डायरेक्ट आता देवगड बीचला गेल्यावर भेटतो आणि फोटो शूट बघा कसं काय इंस्टा आपले जाऊन. तर चला. आणि आजचा लुक आपला जॅकेट घातलाय, ट्रॅक घातले आणि पॅन्ट ब्लॅक. गाईस तर आता आम्ही आलोय देवगड बीचला आलोय बघा. आणि एक नंबर. आणि ही पवन चक्की तर बघू शकता मरीच आहेत, 7-8 आहेत पण लय डेंजर. आणि इथलं आता वातावरण आहे ना, वातावरण एकदम कडक आहे सुंदर, लय डेंजर वाटतंय. इथं ड्रोन उडवाय पाहिजे पण वारा मरशी आहे. ड्रोन जाईल घ्यायची पाण्यात जाईल अहो परत शेतात त्याला आत्महत्या करावी लागेल बघा. लय डेंजर. गार्डनला एक नंबर सोबत हे झाला. तर गाईस बघा गार्डन मस्त एक नंबर फोटोशूटला. आणि खाली पण जाऊ शकता, खाली जाऊन पण कडक फोटो येतील. खाली जायच लागेल हे डाकरण. काय कडक ना लय डेंजर ना.
कसं वातावरण वाटतंय वातावरण तुम्ही सुंदर आणि रम्य वातावरण कोकणातील फोटो सेल्फी पॉइंट तुम्ही नजारा बघू शकता. लई डेंजर वातावरण. ताते पण चाललंय वरती लव मध्ये फोटो काढलाय खतरनाक. बघा आता फोटोशूट आमचा सुरू आहे आणि फोटोशूट आता मस्त फोटो काढता खूपच सुंदर असे. आणि चला बघा आणि प्लस इथं वातावरण पण कडक आहे. लव मध्ये झोपून टाक फोटो. खांदे म्हणजे हात टाकून तर नाका निघलाय दार्यान. कडक फोटोशूट का अजून थांबत नाही. आणि व्ह्यू तसा आहे ना काही व्यक्त नाही करू शकत असा व्ह्यू आहे. या पवन चक्क्या बघा कडक लय डेंजर. नाकवाची आलोय. कॅमेरा रोलिंग ऍक्शन. जवळजवळ 9:15 झालं म्हणजे एक तास बघा. आणि आपला फोटो बघा कॅमेऱ्यातलं. झुमके व्हिडिओ काढले व्हिडिओ पाठवस तर गाई. चला आता इथं जाता डायरेक्ट मालवणला. आणि सगळ्यात जास्त कोणी फोटो काढला असतील ना ते 2 भावसाई काढला पक्क. त्याच्यानं भरत काही थांबत नाही. काय एकदम लई डेंजर वातावरण. आता गाडीन बसलो तर वाजलं बघा किती तुम्हाला दिसतं कोण आयडिया नाही. हाय 9:27 झालं. आणि आता चाललोय आम्ही कुणकेश्वरला. तर बघा आणि हा व्ह्यू म्हणजे कसा होता ना एकदम कडक होता. लई डेंजर असा म्हणजे व्यक्त नाही करू शकत असा व्ह्यू होता. आपले 10 वाजता काय आता पोहोचला बघा कुणकेश्वरला. काय व्ह्यू आहे कडक. आणि मी इथं चरलेलो गाडीच्या वरती चरलेलो व्हिडिओ काढायला. कडक आहे एकदम सुंदर व्ह्यू आहे. चला चाललो आता काय माहिती. लई डेंजर व्ह्यू आहे इकडं. काहीच तर टलूला लुंगी दिली आहे म्हणजे हाफ पॅन्ट चालत नाही इथं मंदिरामध्ये. मोबाईल यूज करा का नाही ते आहे का नाही माहिती नाही. चला आणि मी शँडोवाडी पण चेंज केले. तर मग बीचमध्ये चालू आहे कडक घालले. शँडोवाडी वेगळी घातले आणि पावडर लावले. चष्मा पण आपली वेगळी घेतले. आणि बघा मालवण बीचचा व्ह्यू. मालवण जेट्टी. आणि ही आपली पोरं आहे तिथे. तिथं बोटी बिटी बघा कडक आहेत. लय डेंजर. मी काय बोलतोय प्रमोद सर मग आपण तिथे जायला पाहिजे होता. महाराजांच्या इथे तिथे कसा कम से कम 1-2 तास तिथं पाहिजे. तेवढं आपल्याकडे वेळ. तिथं आपण कधी येणार ना कधी ना असा सीन होता ना. काय बघा महाराजांची गाईज बघा 12:30 वाजलं ना. रायडर आता आलं. लढाया करून आलं रायडर. आणि आजचे स्पॉन्सर महाराष्ट्र पोलीस स्वतः बघा. हा खोका झालाय आणि ह्या कॉलबी आपल्या आता नाश्त्याला जाऊन आला.
फुल सोय आहे. तरी पण अजून बोलते गोव्याला बोलते गेलोच ना, गोव्याला गेलो तर बोलते लई डेंजर माझ्या. जाऊ जात्या. आणि हा सिंधुदुर्ग किल्ला आहे हो. सिंधुदुर्ग गेला आपण जाऊ. आलू तिकडं नकोच आवाज दे आता तुझ्या. तू लेट करतोस प्रत्येक टाइमला, लेट करतोस तू परत. आता कुठं गोव्याला ना डायरेक्ट. आता आपण जेवण बनवू मध्ये आणि नंतर आपण गोवा मालवण. तर काही जाता बघू जेवण आणलाय, कॉलव्या आणल्या आणि त्यांची सोय आणले, झाडू आणले. तर बघू आता कुठेतरी चांगला स्पॉट आणि तिथं जेवण करायला थांबू, जेवण करू जेवू आणि डायरेक्ट गोव्याला जाऊ. सर तुम्ही स्पॉन्सर सर्व केला बॉक्स पोरांसाठी. बघा असा दिलदार मनाचा माणूस पाहिजे पोरांना बॉक्स. दत्ते सर आज फुल फॉर्म मध्ये असणार आहेत, बॉक्स घेऊन आलं. गाईस तर बघा आता आमचं जेवणाचा मेन कुक करता हरता नाही घेतलं. चला आता जेवण बनवतो आणि नाही जेवतो तुम्हाला मधील काय भेटत नाही. या कांदा कापायला कंबर कोलबे आले लगेच बसले. जेवणे बघा काय जेवणे बघू शकता. खास कुठला मागवला हा गोव्याशी ना, गोव्याशी उसना आणलेला आहे. गाय दत्ते सरांचा जुगाड बघा. दत्ते सर काय बोलले, काहीही बोलते हो दे पण बोलते थंडच पाणी घेऊन जा. तर जुगाड गेला टेक्नॉलॉजी. गाय सर पोचलोय फायनली. पोचलो आता फायनली. आता चाललो आम्ही रूम बघायला कसा काय कुठे अशी आहे ते माहिती नाही. तर बॅगा वेगा घेतल्या नाही. वाजलं किती? 5:46 पावणे तर झालेलं आहे आणि आम्ही जस्ट पोचलो रूमच्या इथे. बागा बीचच्या इथं काहीतरी 4-5 मिनिटावर रूम आहे. कुठेशी कुठं गेलं कुठं एसी वाला रूम आहे बघा. लय डेंजर. 3 रूम आहेत ना बघा. कुठे 3 रूम आहे. मजा करू. तर बघा आम्ही दोघाही घेतला एक बेड, म्हणजे वेगळे खोली आहे, वेगळे आहे, सेपरेट रूम आहे. ताते इथं बघा, तात्याचे वेगळी रूम आहे, छोटू आहे त्यांना समजून जाते वेगळी रूम दिले. एसी बीसी कडक आहे. तर त्यांना म्हणजे फ्रीजवाले आणि कसे पिणाऱ्यांची सोय वेगळी आहे. आता बॅगा वगैरे घेऊन कडक लय डेंजर. आपली बॅग आणि हे पार्किंग आहे. चाललोय आपण बॅग घेऊन आता रूमवर. बॅगा बिगा ठेवतोय आता. का भेटत ना तुम्हाला फ्रेश होतो थोडा. कपडा तर चेंज नाही करणार कारण की
मालवणला जायला हे कपडे घातलेत आपण. आणि घातली तर हाफ पॅन्ट घालतो, ट्रॅक चेंज करतो. लय शुद्ध बोलतोय, काय समजत नाही म्हणा. हाफ पॅन्ट घालतोय आणि तरी पण ट्रॅक चेंज केली तर मे बी. आणि मग आणि चाललो आम्ही इथं फिरायला थोडा म्हणजे बागा बीचच्या इथं साईडला म्हणजे असं हा आहे मार्केट आहे, बाजार बोलू शकता तो बाजार फिरायला चला. आणि मेन आपल्याला बागा बीचला रात्री पण जाऊ, पण रात्रीचं सीन तुम्हाला मी दाखवणार नाही कारण की उद्या तर डायरेक्ट तुम्हाला दाखवेन. फक्त नाईटचं शूट करून ठेवेन. आपल्याला कसं उद्याची पण नाईट राहायचं इथं, तर सगळा तुम्हाला दाखवेन. काय टेन्शन घेऊ नको. आता बॅगा चांगले हरपाडीत बघा, हरपाडीत आणले तिला शाप डागरा वगैरे घेऊन आले. आणि गाईत आपले रूम बघा, पैसा. तर गाईज आपला रूम 3 ते 4 रूम आहेत. त्यातनं एक रूम मस्त आम्ही स्पेशल घेतली ती घरी, काही टेन्शन नाही. हे बघा आपले रूम कडकनाथ. गाईज तर आता आम्ही चाललोय मार्केटमध्ये मावरा आणायला. आता बोलू पाऊस पडल तर छत्री घेतल्या, पण पाऊस गेला परत होता. तर बघू आता मावरा घेताना तुम्हाला दाखवतोय. आणि मार्केट फिरता वाईस. हे बघा बीचवरचं कपडं, तर मी काय घरानच घेऊन आलोय. मार्केट कपडं एक टी शर्ट घ्यायला मस्त कसा आहे तो मीडियम पूरा शर्ट आएगा 350 लास्ट पड़ेगा. लास्ट पैंट और शर्ट उसके नीचे नहीं है क्या? तर मस्त आहे एकदम बघा. असं म्हणजे सायलेंट आहे, जास्त काही गाड्या नाही, म्हणजे अशी किचविचट नाही. आणि एकदम स्वच्छ बीच बघा, सगळी घाण कुडत नाही असा विषय आहे. आणि आपल्या रूम पण मस्त की बीचच्या साईडलाच आहे, त्याबद्दल काय टेन्शन नाही. आणि काजू बघायला गेलो तर कोण सांगते 1000 रुपये किलो, कोण सांगते 900, कोण 800, कोण 700. बघू का कसं काय. कपडे बघा नुसतं म्हणजे जाग्याच कपडं. तर चला आता मच्छी मार्केटला जाते, काय खावरा घेता काय नाही तो तुम्हाला दाखवतोय. आणि रूमवर चला आता इतकेपर्यंत बघितलं असं तर धन्यवाद. आणि लाईक करायला विसरू नका आपल्या ब्लॉगला. कॉलेज आहेत पण दुपारी पण कॉलेज खाल्लेल्या. आता बघू कसं काय डिसिजन घेतात. चिकन पण आहे, पण चिकन अर्धा खाईत नाही, अर्ध्या कॉलेज नाही खाईत. बघू आता कुठं जायचं आहे, ते कुठे गेलं कडक लोकेशन आहे, सुंदर आठवणीत राहील आपल्या. कडक वस्तू आहे, खूप सुंदर लाईटिंग वस्तू आहे. बघू आता डायरेक्ट नको चाकण्याची सोय बघा. राईस सर बघा आमचं जेवणाचं काम सुरू आहे. परत कॉलबॅक घेतला आणि इकडं काय मावरा भेटला नाही. गाईस बघा तुमचं जेवण बनवलं गोवा. आणि गोव्याला आलो ना पैसा वसूल आहे. बीचवर थांबलो खरोखर पैसा वसूल आहे गोवा. आणि आय लव्ह गोवा बघा कडक टी शर्ट. किती रुपयाला घेतलास? आपल्या मार्केटमधून गोवा 100 रुपये, बियर 50 रुपये. दारू बिरू स्वस्त आहे पण तो घेऊ शकत नाही घरी असा विषय आहे. आणि आता मी जेवण करतो म्हणजे भात बीत झालेलं आहे काहीतरी. मोबाईलला चार्जिंग पण नाही, चार्जिंग लावते मोबाईल. काहीच आता 9:30 वाजलं आणि आमचा दुसरा दिवस आता समाप्त झालेला आहे. आता मस्तपैकी आम्ही झोपतो. आणि आमची एसीचं बोलते फेस बोलते काय लाईन बोलते नाही. त्या बॅगा बिगा इथं लोड गेल्या
आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला, काय वाटला, आणि जेव्हाची का व्हिडिओ बनवली ना मोबाईल चार्जिंग होता, कसा वाटला, काय वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटू अशाच एका उद्याच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, टाटा, आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटा.